ओके. सत्यजित, आता आवाज येतोय का? येस मॅम, आवाज येतोय. ओके, पण तुझा आवाज काहीच कळत नाहीये. अजिबात रेंज नाहीये का तुला तिथे? हा, रेंज ओके. मी स्टार्ट करते, बघ तुला आवाज किती येतोय. आणि किंवा तू मला मेसेज करू शकतो, इथे स्क्रीनवर मला मेसेज दिसेल तुझा. ठीक आहे. आणि जिथे रेंज असेल तिथे जाऊन बस, म्हणजे मलाही तुझा आवाज समजेल की तुला कळतंय की नाही. तर आपण लास्ट येस मॅम. क्लासमध्ये अँगल टू जो डिग्री मध्ये अँगल आहे तो रेडियन मध्ये कसा कन्वर्ट करायचा आणि रेडियनचा डिग्री मध्ये कसा कन्वर्ट करायचा हे आपण बघितलं होतं. ओके. तर आता त्याच्याच पुढे आपल्याला त्याचं जे कन्व्हर्जन आहे ते अजून डिटेलमध्ये, म्हणजे सेकंड आणि मिनिट मध्ये आपण त्याचं कन्व्हर्जन करायचं होतं. तर आधी आपण सॉल्व्ड एक्झाम्पल बघू आणि त्यानंतर आपण एक्सरसाइजचे क्वेश्चन आपण स्टार्ट करणार आहोत. ओके. येस मॅम. Yes or no? Okay. Just a minute. आता इथे आपल्याला स्क्रीनवर दिसतात ते एक्झाम्पल बघ. फाइंड दी साइन्स ऑफ दी फॉलोइंग. आता यामध्ये त्यांनी काय दिलंय, इथे पहिला क्वेश्चन दिलाय की साइन 300 डिग्री. आता याचं तुम्हाला साइन शोधायचे. साइन म्हणजे काय बघा, तर इथे काय दिलंय सोल्युशन मध्ये, काय दिलेलं आहे त्यांनी की जो थीटा आहे, म्हणजे जो अँगल दिलेला असतो, तर तो आपल्याला चेक करायचा की वेदर इट इज लाईंग बिटवीन 0 अँड 360, म्हणजे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये हे आपल्याला आधी शोधायचं असतं. तर तुला माहिती आपण स्टार्ट करतो कुठून, इथे ही जी आकृती दिली यामध्ये आपण स्टार्ट करतो अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज नाही, कसं अँटी क्लॉकवाईज, म्हणजे या दिशेने स्टार्ट करतो. मग पहिला जो क्वाड्रंट असतो तो असतो 90 डिग्री पर्यंत, त्याच्या पुढचा क्वाड्रंट असतो 180 डिग्री पर्यंत, त्याच्यानंतरचा असतो 270 आणि फायनल असतो तो 360, की जो कम्प्लीट अँगल होतो. आता इथे जो 300 दिलेला आहे, तर तो 300 अँगल हे बघ. आता हा 300 हा जो अँगल आहे तो कुठे येणार आहे, इथून 90, त्याच्यानंतर 180, त्याच्यानंतर 270, म्हणजे 270 पर्यंत तो अँगल आपल्याला मिळणार नाही. इट इज आफ्टर द 270, म्हणजे 270च्या पुढे येणार तो अँगल आणि 360च्या मागे. म्हणून इथे काय दिलंय, 270 डिग्री इज लेस दॅन 300 इज लेस दॅन 360, म्हणजे 300 डिग्री हा अँगल 270 म्हणजे तिसऱ्या क्वाड्रंटच्या पुढे आणि चौथ्या क्वाड्रंट, म्हणजे चौथा क्वाड्रंट जो तुमचा स्टार्ट झालाय त्यामध्ये येणार. म्हणून इथे आन्सर काय दिलं बघ, 300 अँगल लाईज इन दी फोर्थ क्वाड्रंट, म्हणजे तो चौथ्या क्वाड्रंट मध्ये 300 हा अँगल आहे आणि त्याचं साइन काय आहे, निगेटिव्ह दिलेले. काय दिलंय त्याचं साइन, निगेटिव्ह. आता निगेटिव्ह साइन का दिलेला आहे रे, क्लॉकवाईज फिरतोय म्हणून. येस, क्लॉकवाईज फिरतोय म्हणून. पण क्लॉकवाईजला आपण बघ इकडून स्टार्ट केलंय ना, हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. ओके. अजून एक एक्झाम्पल सांगते म्हणजे तुझ्या लक्षात येते का बघ. आता इथे काय दिलंय, 400 हा अँगल दिलेला आहे. आता 400 हा अँगल तुम्ही कसा लिहू शकता, पहिला असतो तो कम्प्लीट अँगल म्हणजे 360 डिग्री हा अँगल.
360 प्लस 40 केल्यानंतर तुम्हाला 400 मिळतो. म्हणजेच काय 400 अँड 40 म्हणजे हा जो 400 आहे हा आणि 40 डिग्री हे को टर्मिनल अँगल्स आहेत. तर को टर्मिनल अँगल्स म्हणजे काय की ज्यांची ऍडिशन ज्यांचे सबट्रॅक्शन काय असते 360 किंवा त्याच्या टेबलमध्ये येते. मग आता इथे दिलेला जो 400 आहे तो आणि 40 यांची जर सबट्रॅक्शन केली म्हणजे वजाबाकी केली तर त्याचं उत्तर येणार आहे 360. मग 360च्या टेबलमध्ये आला तो नंबर. म्हणजेच हे दोन अँगल जे आहेत ते को टर्मिनल अँगल्स आहेत. आणि याचा म्हणजे कंप्लीट अँगल झाल्यानंतर 40 डिग्री म्हणजे पहिल्या क्वाड्रंट मध्ये येणार कारण 360 मध्ये कंप्लीट अँगल झाला आणि त्याच्यानंतर स्टार्ट झाला तो 40 डिग्री म्हणजे तो पहिल्या क्वाड्रंट मध्ये आला. म्हणून इथे काय दिलंय 400 लाईज इन दी फर्स्ट क्वाड्रंट तो पहिल्या क्वाड्रंट मध्ये. आणि कॉस इथे काय विचारले कॉस 400 इज पॉझिटिव्ह आणि इथे होता साइन 300 इज निगेटिव्ह. आता कॉस आणि साइन तुला माहितीये का कॉस आणि साइन म्हणजे काय साइन आणि कॉस याचा अर्थ माहितीये का? नो मॅम. ओके आता इथे दिले बघ इथे जी आकृती दिली याच्यावरती टायटल काय दिलेलं आहे सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट्स. वेगवेगळ्या क्वाड्रंट मध्ये साइन कॉस टॅन म्हणजे काय हे त्यांनी दिलेलं आहे. तर इथे एक एक आकृतीनुसार तुमचा जो काही अँगल आहे त्याचा क्वाड्रंट आहे त्याचं साइन आहे ते चेंज होत असतं. आता पहिल्यांदा काय दिलेलं आहे इथे आय विल रीड फर्स्ट. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हॅव पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह व्हॅल्यूज डिपेंडिंग ऑन द क्वाड्रंट इन विच द पॉइंट लाईज. म्हणजे ज्या क्वाड्रंट मध्ये तो पॉइंट प्रेझेंट आहे त्याच्यानुसार त्याचं साइन जे असतं म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतं ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतं. मग आता इथे काय दिलंय त्याच्यानंतर की जो PXY हा जो पॉइंट आहे PXY तर इथे सुरुवात कशी दिली बघ इफ द टर्मिनल आर्म ऑफ an angle theta intersects the unit circle in the point PXY then cos theta is equal to x. म्हणजे इथून स्टार्ट झालेला आहे तो अँगल थीटा तो इथपर्यंत आलेला आहे. तो पॉइंट जो टर्मिनल आर्म याचा आहे तो कुठे आलेला बघ इथून अँगल स्टार्ट झालाय हा अँगल असा फिरला आणि इथे येऊन थांबला. मग तो काय झालेला आहे याला इंटरसेक्ट झालेला आहे. इथे जो थीटा अँगल आहे तो कुठे इंटरसेक्ट झालेला आहे युनिट सर्कलला. म्हणून हा जो पॉइंट आहे तो कॉस थीटा आहे आणि तो काय आहे इज इक्वल टू एक्स. म्हणजेच आता काय त्याच्यानुसार आपल्या व्हॅल्यूज चेंज होत असतात. आता साइन थीटा काय आहे इथला वाय. साइन थीटा काय दिलेला आहे वाय आणि टॅन थीटा हा काय असतो एक मिनिट टॅन थीटा हा काय असतो जो काही साइन थीटा दिलाय तो भागिले कॉस थीटा. टॅन थीटा म्हणजे काय साइन थीटा भागिले कॉस थीटा. म्हणजे आता साइन थीटा आहे वाय आणि कॉस थीटा आहे एक्स. म्हणून आता ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत द व्हॅल्यूज ऑफ एक्स and y are positive or negative depending on the point lies in which quadrant. आता त्यांनी पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं घ्यायचं ते क्वाड्रंट नुसार सांगितलेलं आहे. आता इथे पहिली जी फिगर आहे यामध्ये बघ इथे अँगल तयार झालाय पहिल्या क्वाड्रंट मध्ये आणि तो अँटी क्लॉकवाईज झालेला आहे इथून इकडे गेलाय आणि हा अँगल तयार झालाय आणि हा जो पॉइंट PXY आहे तो या सर्कलला इंटरसेक्ट करतो. ठीक आहे. मग आता इथे काय दिलंय बघ फर्स्ट क्वाड्रंट थीटा अँगल जो असतो तो 0 आणि 90 पायची किंमत असते किती π/2 दिलेला आहे. म्हणजे इथून ते इथपर्यंत हा जो 90 अंशाचा एरिया आहे त्याच्या मध्ये आहे तो म्हणजे त्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये प्रेझेंट आहे. म्हणून एक्स आणि वाय काय आहे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. एक्स आणि वाय काय आहेत दोन्ही पॉझिटिव्ह. तुला माहितीये पहिल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह नंबर्स असतात. ओके. आता त्यांनी इथे काय दिलंय की कॉस थीटा इज इक्वल टू एक्स इज पॉझिटिव्ह. कॉस थीटा याचा जर आपण कन्सिडर केला तर तो काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे आणि साइन थीटा जो आहे तो येणार आहे पुन्हा एकदा वाय. जसं कॉस थीटा एक्स आहे तसा साइन थीटा वाय आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे कारण पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे. आणि टॅन थीटा काय येणार आहे साइन थीटा भागिले कॉस थीटा म्हणजे तो येणार आहे वाय भागिले एक्स.
आता दोन्ही ऑलरेडी पॉझिटिव्ह आहेत. इथला साइन आणि कॉस दोन्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून टॅन थिटा पण येणार पॉझिटिव्ह. आता फायनल त्यांनी आन्सर काय दिलं, हेन्स ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ थीटा आर पॉझिटिव्ह इन द फर्स्ट क्वाड्रंट. पहिल्या क्वाड्रंट मध्ये साइन थिटा, कॉस थिटा किंवा टॅन थिटा कोणतीही व्हॅल्यू घेतली तर ती पॉझिटिव्हच येणार आहे, कारण तो पहिल्या क्वाड्रंट मध्ये त्याचे जे पॉइंट्स असतात एक्स आणि वाय हे नेहमी पॉझिटिव्ह असतात. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये काय दिले बघ, सेकंड क्वाड्रंट म्हणजे जो 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी असतो. आता इथे काय दिलंय, जस्ट अ मिनिट. आता या ठिकाणी जेव्हा सेकंड क्वाड्रंट, पुन्हा फर्स्ट क्वाड्रंट आलं का, इन द फर्स्ट क्वाड्रंट. ओके, जस्ट अ मिनिट. सेकंड क्वाड्रंट. आता पहिल्या फिगर मध्ये आपण इथे बघितला होता, या ठिकाणी आपला अँगल. आता त्यांनी दिलाय हा इकडे, म्हणजे इथून अँगल स्टार्ट झालाय इथपर्यंत, म्हणजे हा सेकंड क्वाड्रंट मध्ये आला. म्हणजे तो काय आहे, त्याचा जो थीटा आहे तो 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी आहे, जो अँगल दिलाय तो. आता यांनी काय दिलंय, वाय इज पॉझिटिव्ह. आता इथे वाय पॉझिटिव्ह आहे का, कारण वाय इथे वरच्या बाजूला हे वाय चे जे कोऑर्डिनेट्स असतात ते पॉझिटिव्ह असतात. आता या साइडला या क्वाड्रंट मध्ये जे एक्स चे कोऑर्डिनेट्स आहेत ते निगेटिव्ह असतात. म्हणजे नंबर लाईन जरी आपण कन्सिडर केली तर नंबर लाईनच्या उजव्या बाजूला अधिक चिन्हाचे नंबर असतात आणि नंबर लाईनच्या डाव्या बाजूला हे निगेटिव्ह नंबर्स असतात. म्हणजे या साइडला एक्स जो आहे म्हणजे साइन थिटा जो आहे तो निगेटिव्ह आहे, पण वाय का पॉझिटिव्ह आहे, कारण त्याचे वाय चे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते वरच्या बाजूला हे पॉझिटिव्ह असतात. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे टॅन थिटा म्हणजे काय असतो, साइन भागिले कॉस. मग साइन एक्स जो आहे, साइन थिटा जो आहे तो काय आहे, निगेटिव्ह दिलेला आहे, म्हणून याचा आन्सर पण काय येणार आहे, निगेटिव्ह येणार. इथे दिलाय वाय अपॉन एक्स, हा जो आहे वाय अपॉन एक्स तो येणार निगेटिव्ह. म्हणजे प्रत्येक क्वाड्रंट नुसार साइन थिटा कॉस थिटा हा ठरलेला आहे की पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. आणि इथे फायनली त्यांनी दिलंय, हेन्स ओनली साइन थिटा इज पॉझिटिव्ह, कॉस थिटा अँड टॅन थिटा आर निगेटिव्ह फॉर थिटा इन द सेकंड क्वाड्रंट. तर याच्या अभ्यासानुसार इथे जे खाली एक्झाम्पल दिलेले कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्यानुसार तुम्ही पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे शोधू शकता. ओके, आवाज येतोय? येस मॅम. ओके, आवाज येतोय ना व्यवस्थित? हो. ओके. आता आपल्याला साइन थिटा कॉस थिटाची एक्झाम्पल बघायची की कशा प्रकारे आपल्याला व्हेरिफिकेशन दिलेलं असेल तर ते सॉल्व्ह करू शकतो आपण. आता त्यासाठी साइनच्या ज्या व्हॅल्यू आहेत साइन थिटा कॉस थिटा, पहिल्यांदा मी ते तुला एक्सप्लेन करते. आता एका फिगर ड्रॉ करून मग तुझ्या लक्षात येईल की साइन थिटा कॉस थिटा म्हणजे ऍक्च्युली काय असतं. तुला माहितीये का रे साइन थिटा कॉस थिटा म्हणजे काय असतं ऍक्च्युली? हो की नाही नो मॅम. सत्यजित? नो. ओके, आता बघ, हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण म्हणजे काय ते तरी माहितीये का? हो. काय असतो काटकोन त्रिकोण म्हणजे काय असतो? 90 अंशाचा. हा, ज्या त्रिकोणामध्ये एक कोन हा 90 अंशाचा असतो आणि बाकीचे जे दोन कोन असतात ते लघु कोन असतात. म्हणजे ते कशापेक्षा कमी असतात लघु कोन हे? 90 लघु पेक्षा कोन कमी. म्हणजे काय सांग? येस, बरोबर. म्हणजे हा जो अँगल आहे सी हा 90 पेक्षा कमी आहे आणि अँगल ए सुद्धा 90 पेक्षा कमी आहे आणि बी हा एक्झॅक्ट 90 डिग्री आहे कारण तो काटकोन आहे. आता समजा माझा हा अँगल आहे 30 डिग्री. किती आहे? 30 डिग्री. आणि हा अँगल आहे ऑटोमॅटिकली हा किती होईल रे? जर हा 90 आहे,
हा 30 आहे, तर हा कितीचा होईल? किती होईल? 55. 55. कसं काय 55 काढलं तू? सॉरी. पुन्हा प्रयत्न कर. 45. येतंय का? हा सत्यजित. सत्यजित. ओके, मी सांगते. ठीक आहे. त्रिकोणाच्या अंतरकोनाची बेरीज ही 180 अंश असते. किती असते? 180 अंश. पूर्ण त्या तीन कोनांची बेरीज 180 असते. मग जर हा 90 अंशाचा आहे, हा 30 अंशाचा आहे, तर याची बेरीज झाली 90 अधिक 30 म्हणजे 120. मग तिघांची मिळून जर 180 आहे आणि दोघांची ऍडिशन 120 आहे, तर तिसरा कोण कसा काढशील तू? 60 अंश. कसं काढलं तू? त्यांच्यामध्ये बेरीज केली. येस. किंवा काय करायचं, 90 अधिक 30 म्हणजे 120. 180 मधून 120 जर वजा केले तर हा अँगल मिळतो 60 डिग्री. हा काय मिळतो? 60 डिग्री. म्हणजे आता यामध्ये तुला 3 अँगल मिळाले. एक आहे 30, एक आहे 60 आणि एक आहे 90 अंश. काटकोन त्रिकोणामध्ये जेव्हा 90 अंशाचा कोन असतो, त्याच्या विरुद्ध जी बाजू असते त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये कर्ण. आठवलं का? कर्ण म्हणतात. आठवलं का? याला म्हणतात पाया, म्हणजेच बेस. इंग्लिशमध्ये याला बेस म्हणतात आणि मराठीमध्ये याला पाया म्हणतात. आणि AB याला आपण म्हणतो उंची. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो हाईट, मराठीमध्ये म्हणतो उंची. हे आठवलं का? येस मॅम. ओके. मग ज्यावेळी काटकोन त्रिकोण असतो त्यावेळी इथे जर 30 अंश असेल तर कोन C च्या समोरची बाजू जी असते म्हणजे AB, ही जी बाजू असते AB काय असते? 1/2. एकच मिनिट. 1/2 गुणिले कर्ण. कर्ण किती आहे? AC. तर AC समजा आता मला 6 दिलेला आहे. AC ची लांबी, कर्णाची लांबी 6 दिली आहे आणि मला AB ची लांबी शोधायची आहे. तर मी कशी शोधणार? 1/2 हे जे उत्तर आहे ते गुणिले AC. AC आहे माझा 6. हा AC किती आहे? 6. मग याने याला भाग लावणार. बे के बे, बेत्रिक 6. म्हणजे मला AB ची लांबी किती मिळाली रे? 1/3. AB ची लांबी किती मिळाली? 1/3 नाही, हा 1 अंशामध्ये आहे गुणिले हा 3 पण अंशामध्ये आहे. म्हणजे 1 गुणिले 3 म्हणजे हा 3 येणार आहे. AB काय येणार आहे? 3 येणार आहे. तर याची उंची तुला मिळाली 3. हा. आता पाया कसा काढायचा? ज्यावेळी इथे 60 डिग्रीचा अँगल असतो त्याच्या समोरची जी बाजू असते ती काय असते? BC. त्याची किंमत कशी काढायची असते? BC बरोबर वर्गमुळात 3 भागिले 2 गुणिले AC म्हणजे गुणिले कर्ण. आता याच्या जागी किंमत टाकायची AC च्या जागी. √3 म्हणजे वर्गमुळात 3 भागिले 2 गुणिले, आता AC काय आहे? AC आहे माझा 6. मग मी इथे काय लिहिणार? 6. आणि इथून पुन्हा मी भाग लावणार. बे 1 बे, बेत्रिक 6.
आणि त्यानंतर उत्तर वरती हा अंशामध्ये पण नंबर आहे, हा पण अंशामध्ये आहे, म्हणजे इथे उत्तर मिळणार आहे मला 3√3. समजलं कसं शोधायचं? 30 अंशाच्या समोरची जर बाजू असेल तर Yes, त्याला ma'am. 1/2 कर्ण याने गुणाकार करायचा, आणि जर 60 अंशाच्या समोरची बाजू असेल तर त्याला √3 / 2 × AC, म्हणजे √3 भागिले 2 गुणिले कर्ण. असं वापरल्यानंतर तुला जे उत्तर मिळेल ती त्याची लांबी असते. आता कळालं काटकोन त्रिकोण म्हणजे काय? Yes, ma'am. त्यामध्ये जर Yes, 30, ma'am. 60 याचे अँगल दिले असतील तर लांबी कशी शोधायची समजली का? Yes, ma'am. ओके. आता लास्ट आपल्या क्लासमध्ये काही एक्झाम्पल मी तुला सॉल्व्ह करून दाखवली होती. डिग्री टू रेडियन, रेडियन टू डिग्री. आता तशाच प्रकारचं एक्झाम्पल आहे समजा, पण त्यामध्ये काय दिलेलं आहे एक्झाम्पल मध्ये, जसं फक्त डिग्री दिलं होतं पहिल्यांदा, तसं जर तिथं फक्त डिग्री न देता समजा त्यांनी काय केलं की एखाद्या त्रिकोणाचे 2 कोन दिले. ठीक आहे, 2 कोन दिले आणि तुम्हाला तिसरा कोन शोधायचा आहे. पण दिलेले जे 2 कोन आहेत ते डिग्री मध्ये नाहीयेत. ठीक आहे, ते त्यांनी रेडियन मध्ये दिले. ते तुम्हाला पहिल्यांदा डिग्री मध्ये कन्वर्ट करायचे आणि त्याच्यानंतर तिसरा अँगल शोधायचा. आता फॉर एक्झाम्पल आता मी सांगते. समजा आता हा त्रिकोण आहे. ओके, हा त्रिकोण दिलेला आहे. यामध्ये एक अँगल दिलाय पाय भागिले, एकच मिनिट, पाय भागिले 9 आणि पाय रेडियन मध्ये दिलाय, आणि दुसरा अँगल दिलाय पाय भागिले 18 रेडियन. म्हणजे आता समजा मी इथे नाव दिलं P, इथे नाव दिलं Q आणि इथे नाव दिलं R. मग हा अँगल P समजा दिलेला आहे पाय भागिले 9 रेडियन, आणि हा जो आहे तो समजा असेल अँगल Q, पण तो रेडियन मध्ये आपल्याला कळत नाहीये किती डिग्रीचा अँगल आहे. आणि अशा वेळी त्यांनी विचारलंय की अँगल R पण शोधा, अँगल R शोधा. तर तो कसा शोधायचा? काय वाटतंय तुला, कसा शोधू शकतो आपण? हा त्यांनी डिग्री मध्ये दिलेला नाहीये. काय करू शकतो आपण? डिग्री मध्ये दिलेला नाहीये तर काय करू शकतो आपण? रेडियनचं कन्वर्ट डिग्री मध्ये करायचं. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. रेडियनचं कन्वर्जन हे डिग्री मध्ये करायचं. एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे तू. मग आता अँगल P जो आहे तो रेडियन मध्ये, मग मी काय लिहिणार इथे 5 पाय भागिले 9. आता याला डिग्री मध्ये करायचंय म्हणजे 180 भागिले पायने याला गुणावं लागेल. 180 भागिले पाय. ओके, आता तुला माहितीये इथे वरती अंशामध्ये पाय आहे, छेदामध्ये पाय आहे, म्हणजे हा आपण कट करू शकतो, कॅन्सल होऊ शकतो. आणि इथे 180 आहेत, खाली 9 आहे, म्हणजे याला पण तुम्ही भाग लावू शकता. कसं लावू शकता? 9 एक्के 9, 9 दुने 18 आणि 9 शून्य 0. म्हणजे इथे काय येणार, वरती 20 आले, म्हणजे हा 9 दुने 18 आणि हा 0. पाय तर कॅन्सल झाला, म्हणजे हा अँगल काय आला रे? सांगू शकशील काय आला अँगल हा? उत्तर काय येईल? उत्तर काय येईल? किती सोपं आहे, आत्ताच मी सांगितलं ना. काय येईल अँगल? मी सॉल्व्ह केलेलं आहे, तुला फक्त स्क्रीनवरचे हे अंशाचे नंबर बघून उत्तर सांगायचे.
सत्यजित, तुला समजलं का कॅल्क्युलेशन आपण कसं केले ते? कॅल्क्युलेशन समजतंय का कसं केलं आपण? हा सत्यजित, तुम्हाला सांग तरी काय कळालं काही नाही, म्हणजे मग मला पुढचं एक्सप्लेन करायला. पाय पाय कट झाला, त्याच्यानंतर 9 आणि 18ला हे केलं, उत्तर आपल्याला 20 मिळाले. आता 5 आणि 20. मग आता उत्तर काय येईल? फायनल उत्तर काय येईल ते विचारते मी. डिग्री मध्ये काय उत्तर येईल आपलं? इथे उरलेत 5, इथे उरलेत 20 आणि इथे दिलाय गुणाकार, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? 5 चोक 20. भागाकार नाही करत रे, असा समोरासमोर भागाकार होत नाही. समोरासमोर हा गुणाकार होतो. मग इथे येणार 20 100. 20 किती येतात? 100. जेव्हा वरती आणि खालती असे 2 नंबर असतात त्यावेळी आपण ते कॅन्सल करू शकतो. म्हणजे इथला पाय कॅन्सल करू शकतो, कारण हे 1 अंशामध्ये 1 छेदामध्ये. पण इथे 5 पण अंशामध्ये आहेत आणि 20 पण अंशामध्ये आहेत. तर अशा वेळी आपण त्याला कॅन्सल करू शकत नाही. अशा वेळी आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असतं. काय करायचं असतं? गुणाकार. येस, म्हणजे 20 गुणिले 5 उत्तर आलं 100. मग आता तुला एक अँगल मिळाला जो आहे 100. आता समजा मी इथे दुसरा अँगल दिलाय, तो पण मला शोधावा लागेल. मग पुन्हा मी सेम प्रोसेस करणार. 5y भागिले 18 गुणिले, याला आपल्याला कन्वर्ट करायचे, गुणिले 180 भागिले पाय गुणिले 180 भागिले पाय. आता हे तू सॉल्व करून मला उत्तर सांग बघू, काय येतं उत्तर सांग. नोटबुक घे आणि सॉल्व कर. चल, इथे काय येईल उत्तर? पाय पाय कॅन्सल झाला. व्हेरी गुड. 18 1 18 हा, आणि 0 10 गुणिला 5 करायला लागतील. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे फायनल उत्तर काय येईल रे तुझं? तू सांगितलं ते एकदम करेक्ट सांगितलं. हा पाय कॅन्सल झाला, हा पाय 18 1 18, इथे 18 1 18 आणि 18 0 0. आता मला सांग उत्तर काय येईल? फायनल उत्तर 50. येस, व्हेरी गुड सत्यजित. 10 गुणिले 5 इथे उत्तर येणार आहे 50 डिग्री. ओके. आता तुला 2 अँगल मिळाले. एक पी अँगल मिळाला जो 100 आहे, एक क्यू अँगल मिळाला 50 आहे. तर आता तिसरा अँगल आर कसा काय शोधशील रे? मगाशी मी तसं एक एक्झाम्पल सांगितलं होतं तुला. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज किती असते? 180 अंश. येस. मग आता त्या माहितीवरून तू तिसरा कोन काढू शकशील का? 30 डिग्री. किती येईल? 30 डिग्री. कसं काढलं तू 30 डिग्री सांग? 100 अधिक 50. हा, 100 अधिक 50 येणार 150. आणि 150 180 मधून वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 30 अंश. मग जर अशा प्रकारचे एक्झाम्पल आले की त्रिकोणाचे 2 कोन हे रेडियन मध्ये दिलेत आणि तिसरा कोन पण शोधायचंय आणि पहिले जे 2 कोन आहेत त्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं. डिग्री मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्रिकोणाच्या आंतरकोनांची बेरीज 180 असते. याचा वापर करून तिसरा कोन शोधायचा. समजलं? येस मॅम.
इझी आहे की अवघड आहे रे? इझी आहे. ओके गुड. आता सेम एक्झाम्पल मी देऊ का, तू सॉल्व्ह करशील का? येस मॅम. ओके. आता माझ्या त्रिकोणामध्ये समजा आता मी दुसरा त्रिकोण काढला. ओके, जस्ट अ मिनिट. त्रिकोण ड्रॉ करते आधी आणि त्याच्यानंतर नाव देते. एक त्रिकोणाचं माप लिही 120 अंश. समजा हा जो दिसतोय कोण, याचं माप आहे 120 अंश. ओके, आणि एक कोण दिलाय की ज्याचं माप आहे 7 पाय भागिले 36 रेडियन मध्ये. काय दिलंय? एकच मिनिट. 7 पाय भागिले 36 हे आहे रेडियन मध्ये. म्हणजे आता त्यांनी काय केलं, एक एक जो अँगल आहे तो डिग्री मध्ये दिला, दुसरा अँगल रेडियन मध्ये दिलाय, आणि क्वेश्चन विचारलाय तिसरा अँगल पण शोधा. समजा मी याला नाव दिलं ए, याला नाव दिलं बी, आणि याला नाव दिलं सी. म्हणजे हा झाला अँगल बी, हा काय झाला अँगल बी. आता हा काय झाला अँगल ए. समजा अँगल ए झाला हा, आणि तुला शोधायचा आहे अँगल सी. तर काय करशील? सेम एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतोय, तर काय करशील तू? 7 पाय छेद 36 हे रेट डिग्री मध्ये कन्वर्ट करण. येस गुड. म्हणजे इथे मी लिहिणार 7 पाय भागिले 36 गुणिले 36च लिहिते मी, 180 भागिले पाय. 180 भागिले पाय. आता हा पाय 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 आणि कट. हा पाय. येस. आणि आता इथे काय करणार रे? 6चा टेबल येतो ना आपल्याला, किंवा 9चा टेबल घे. 9 चोक 36 येतात. हा, आणि 9 दुने 18, आणि हा 0 आहे असा. आणि त्याच्यानंतर पुन्हा 4च्या टेबल मध्ये 20 येतात. कसे येतात? 4 काय येतात? 4 4 पंचे 5 20. येस, 4 पंचे 20. मग आता उत्तर काय आलं? इथे 7 आहे, इथे 5 आहे. मग आता तुला अँगल काय मिळाला? अँगल काय मिळाला तुला? 25 डिग्री. 25 कसा काय? इकडं वर 5 आणि इकडं नाही 7. 7 सॉरी आहेत सॉरी. ना, 7 आहेत ना, 7. 7 5 किती येतात? 35. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे तुला आता एक अँगल मिळाला 120, अँगल ए मिळाला, हा जो अँगल आहे तो मिळाला 35 डिग्री, आणि आता शोधायचा आहे तो अँगल सी. आता अँगल सी कसा शोधशील सांग? अँगल ए कळाला, अँगल बी कळाला, अँगल सी कसा शोधणार? 35 आणि 120. पहिल्यांदा काय करणार तू? हा बरोबर आहे, बरोबर आहे, कळतंय. हा, त्यांची उदाहरण 35 आणि 120 ची ऍडिशन करणार पहिल्यांदा. ऍडिशन काय आली? 155. आता 155 दोन अँगलची ऍडिशन आली, तर 155 तुला सबट्रॅक्ट करावे लागतील, मायनस करावे लागतील 180 मधून. म्हणजे आता इथे उत्तर काय येणार? 25 उत्तर आलं का रे? 25 डिग्री. येस मॅम. बघा नक्की 25 डिग्री आलं का? खरंच बरोबर आहे का? खरंच बरोबर आलं का? हो की नाही सत्यजित? येस और नो? जे मी सोडवलेलं आहे ते करेक्ट आहे की नाही?
तुला काय वाटतंय? इज इट करेक्ट? येस मॅम. ओके, व्हेरी गुड. पण का करेक्ट आहे? त्याचं कारण काय आहे? तू रिचेक कसं करू शकतो तुझा आन्सर करेक्ट आहे की रॉंग आहे? अरे सिंपल आहे. त्रिकोणाच्या पहिल्या तिन्ही कोणांची बेरीज ही 180 अंश असते. मग जर तुझं उत्तर सी चं 25 डिग्री आले तर 25 प्लस 35 येणार 60 आणि 60 प्लस 120 येणार 180. म्हणजे तिन्ही कोणांची बेरीज ही तुझी 180 अंशच आली, म्हणून तू जे काढलेलं उत्तर आहे ते करेक्ट आहे. समजलं? येस मॅम. ओके. आता त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आपल्याला बघायचंय की दिलेला जो नंबर असतो, म्हणजे समजा डिग्री मध्ये दिलेला आपण कन्वर्ट करतो रेडियन मध्ये दिलेला डिग्री मध्ये कन्वर्ट करत होतो, पण तो एक नैसर्गिक संख्या होती, म्हणजे पूर्ण नंबर दिलेला होता. तिथे कोणतंही दशांश चिन्ह नव्हतं. ठीक आहे. तर ज्यावेळी दशांश चिन्ह असतं त्यावेळी तो कसा सोडवायचा हे आता आपल्याला बघायचं. म्हणजे काय, मी एक क्वेश्चन देते तुला, त्याच्यानंतर तुझ्या लक्षात येईल. आता समजा माझा नंबर आहे 245.33 डिग्री, 245.33 डिग्री असा अँगल कधी आपण आधी बघितला होता का रे, हा पूर्ण धडा शिकत असताना? बघितला होता का? पॉइंट मध्ये बघितला होता का आपण अँगल? आपण डायरेक्ट काय नो बघत मॅम. होतो, 60 अंश किंवा 120 अंश, 140 अंश असे अँगल आपण बघितले. पण असा बघितला होता का रे 245.33 डिग्री असा पाहिला होता का? नो नो मॅम. नो. मग आता आपल्याला याचं काय करायचंय, कन्व्हर्जन करायचंय. पण कसं करायचंय? मिनिट मध्ये आणि सेकंड मध्ये. आता पहिला जो आपण स्टार्टिंग केला होता हा धडा, त्यावेळी मी तुला सांगितलेले एक कम्प्लीट अँगल म्हणजे 360 अंश. त्या 360 अंशातला एक भाग म्हणजे 1/360. म्हणजे जेव्हा 1 मिनिट जो असतो त्याचं मिनिंग असतं 60 डिग्री 1 मिनिट. आणि 1 सेकंड म्हणजे काय असतो बघ, त्याचा पार्ट द्यायचा आहे. म्हणजे कसं, आता समजा याला आपल्याला डिवाइड करायचे. 245 डिग्री हा पहिला अँगल झाला. 245 डिग्री मध्ये जर तू 0.33 हा डिग्री ऍड केल्यानंतरच तुला 245.33 आन्सर मिळतं, हो की नाही? आपण काय केलं आता, फक्त तो नंबर सेपरेट लिहिला. कसा लिहिला? हा बोल. 245 प्लस 0.33 जी ऍडिशन दिली आहे ना पॉइंटची, ती फक्त आपण सेपरेट लिहिली. पहिला नंबर 245 आणि 0.33 आहे, म्हणजे तो 0.33 आहे. तो डिग्री मध्ये, तो आपल्याला आता मिनिट मध्ये कन्वर्ट करायचे. आता मिनिट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो, 245 हे ऍज इट इज डिग्री मध्ये लिहिणार, प्लस याला मिनिट मध्ये कन्वर्ट करायचंय म्हणजे 0.33 याला 60 ने गुणावं लागेल. 33 मल्टिप्लाय बाय 60. आणि आता 60 ने गुणल्यानंतर हा कन्वर्ट झाला मिनिट मध्ये. मिनिट आपण असं लिहितो, डिग्री असं लिहितो, मिनिट फक्त एक रेष काढतो आणि सेकंड 2 रेषा काढतो. मग आता 245 डिग्री मध्ये आले म्हणजे एक उत्तर तुम्हाला डिग्री मध्ये मिळालं. आता तुम्हाला ते मिनिट मध्ये लिहायचे. म्हणजे जेव्हा 33 ला जेव्हा 60 याने गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 19.8 म्हणजे 19.8 मिनिट असं उत्तर मिळतं. पण आता इथे पण आपल्याला पुन्हा एकदा दशांश चिन्ह मिळतंय. मग आपण काय करणार, 245 हा डिग्री आहे असं लिहिणार,
त्याच्यामध्ये पुन्हा जसा हा नंबर विभागला गेला होता तसाच या नंबरला पण आपण विभागायचे, पण इथे डिग्री नाहीये, इथे आहे 19 मिनिट प्लस 0.8 मिनिट. आता कळालं, जसं याला आपण वेगळ्या प्रकारे दोन भागात लिहिलं होतं तसं सेम 19.8 ला पण आपण दोन भागामध्ये लिहायचे, एक आहे 19 आणि दुसरा आहे 0.8 मिनिट. आता इथपर्यंत तर आपलं करेक्ट आहे, पण याला आता आपल्याला सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आता सेकंड मध्ये कन्वर्ट करताना पुन्हा एकदा काय करावं लागतं, 60 नेच मल्टिप्लाय करावं लागतं. पण तो नंबर लिहिणार कसा आपण, 245 डिग्री प्लस 19 मिनिट प्लस 0.8 मल्टिप्लाय बाय, नाही आता याच्या खाली मी स्टेप लिहिते म्हणजे इकडे लिहिते म्हणजे लक्षात येईल, 245 डिग्री प्लस 19 मिनिट प्लस, आता हा कसा लिहिणार आहे आपण, गुणाकार करणार आहे. 0.8 ला इथे मी लिहिते 0.8 मल्टिप्लाय बाय 60 आणि ते येणार आता मिनिट मध्ये नाही, मिनिट मध्ये इथं आलं होतं, आता हे दोन रेषा म्हणजे सेकंड मध्ये आलं. आता फायनल याचा आन्सर काय येणार, 245 डिग्री प्लस 19 मिनिट्स प्लस, आता याचं उत्तर येणार 0.8 मल्टिप्लाय बाय 60. याचं उत्तर काय येणार, तुला दशांश चिन्हाचा गुणाकार येतो का? येस मॅम. याचं उत्तर येणार आहे 8 सक 48 आणि वरचा 0, पण हा डेसिमल पॉइंट आहे त्यामुळे वरचा 0 आपण कॅन्सल करतो, म्हणजे उत्तर काय येतं आपलं, 245 डिग्री प्लस 19 मिनिट प्लस 48 सेकंड. आता ते लिहायचं कसं, फायनल लिहिणार आपण इथं उत्तर 245 डिग्री 19 मिनिट 48 सेकंड. म्हणजे या डिग्रीचं कन्वर्जन आपण डिग्री मिनिट आणि सेकंड यामध्ये केलं. समजलं का तुला? येस मॅम. समजलं का? मिनिट पर्यंत समजलंय, पुढचं सेकंड समजलं पर्यंत का? थोडं ते मिनिट पर्यंत काढलं ना आपण हे बघ, तिथपर्यंत जसं समजलं, या ते सेकंडच नाही हे झालं थोडं. ओके ओके ओके, हे बघ आता इथे आपण काय केलं होतं, 0.33 ला 60 ने मल्टिप्लाय केलं तेव्हा तो डिग्रीचं कन्वर्जन झालं मिनिट मध्ये. ओके, मग आपल्याला हे उत्तर मिळालं 19.8 मिनिट, पण हा पण पॉइंट मध्ये आला म्हणून आपण याला पुन्हा सेपरेट लिहिलं 19 मिनिट आणि हा जो 0.8 आहे तो मिनिट. आता इथपर्यंत बरोबर आहे, 19 मिनिट पर्यंत आपलं करेक्ट आन्सर आले. 0.8 आपल्याला नकोय, म्हणजे डेसिमल पॉइंट नकोय, दशांश चिन्ह नकोय आपल्याला. मग आपण काय केलं, या मिनिटचं एक रेषा म्हणजे मिनिट, दोन रेषा म्हणजे सेकंड, याला आपल्याला सेकंड मध्ये कन्वर्ट करायचंय म्हणून काय केलं, 0.8 ला 60 ने गुणाकार केला, जसं इथे वरती केला होता सेम तसं इथं केलं. आता हा गुणाकार केल्यानंतर त्याचं उत्तर आलं 48 म्हणजे 48. गुणाकार नाही कळला का तुला सत्यजित? येस मॅम. ओके, आता इथे करून दाखवते मी गुणाकार. हे बघ 0.8 आहे गुणिले 60 आहे, ठीक आहे. याचा गुणाकार कसा करतात, हा शून्य असतो ना तो आहे असा लिहायचा, त्याच्यानंतर 8 गुणिले 6 म्हणजे 48 येतात, मग ते आपण 48 असे लिहिले, ठीक आहे. पण आता हा पॉइंट आपल्याला द्यायचा राहिलाय कारण नंबर मध्ये दशांश चिन्ह होतं, मग हा पॉइंट आपल्याला उजव्या बाजूपासून एक डिजिट इकडे जायचंय, म्हणजे इथे पॉइंट येणार तो. हा जो इकडून इकडे एकच डिजिट वर होता ना दशांश चिन्ह, मग इकडून सुरुवात करून इथे दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे हा नंबर आपल्याला मिळाला 48.0. मग 0.0 जर असेल तर तो नंबर आपण 0 ला कन्सिडर करत नाही, आपण फक्त 48 घेतो.
मग इथे आपल्याला मिळाला 48, पण याचं कन्व्हर्जन आपण सेकंद मध्ये केलं होतं म्हणून 2 रेषा वरती आल्या आणि फायनल आन्सर आपलं आलं 245 डिग्री 19 मिनिट 48 सेकंद. समजलं कन्व्हर्जन? येस मॅम. ओके. तुमचं कॉलेज स्टार्ट झालं का रे? हो येस मॅम. अँगल्स अँड मेजरमेंट स्टार्ट केला हा चॅप्टर? चालेल आता. काय काय झालं? आता स्टार्ट केलाय त्यांनी. ओके ओके. आपण शिकवलेलं शिकवलं का तिथे? अँगल शेप टाइप्स वगैरे, डिग्री, रेडियन. चालू आहे. ओके ओके ठीक आहे. तर या टाइपचे एक्झाम्पल तुझ्या टेक्स्टबुक मध्ये असतील ते ट्राय कर सॉल्व्ह करण्याचा. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. ओके येस मॅम. ओके चलो बाय बाय गुड नाईट.